सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक नंबर. हे बघा, हे आहे जयपूरची एंट्री आणि पूर्णकडे बघू शकता. हे बघा, यांचं स्ट्रक्चरच एकदम वेगळं आहे ना वहिनी. कसं हे बघा ना, एकदम पूर्ण वेगवेगळं, म्हणजे नवीन नवीन स्ट्रक्चर्समध्ये इकडे सगळं बनलेलं आहे. वा, आणि इकडे आजूबाजूला फुल शॉपिंग आहे. फुल शॉपिंग करू शकतात बघा. पूर्ण आम्ही जिकडून चाललो तिकडून दुकानं आहेत. जयपूर सिटी आणि हवा महलला आता आम्ही लवकरच येता 6 मिनिटात आम्ही हवा महलला पोहोचतोय. भारी वाटते ना वहिनी. खूप छान वाटते जयपूरची हवा पण. काय करा कोण तुम्ही कोण? दादा शुभम आहे. दादा सनी बोलतोय स्वतःला. दादाला कोणाची तरी सनीची आठवण आली आहे. कोणत्या तरी. इस हवा महल आ चुके हैं हम. हा आहे हवा महलचा गेट. भारी एकदम. जयपुर सिटी इज पिंक सिटी. पिंक सिटी में हम आ चुके हैं. हवा महल गाइस. तर आता इकडे आपला पहिला गाडीची पार्किंग आहे. मग इकडे पण काहीतरी फिरण्यासारखं आहे बघा. ठीक आहे. आता जयपूरला आम्ही पोहोचलो आणि चला बघूया जयपूरमध्ये काय काय आहे. 3-4 स्पॉट तर फिरायचं ठरलंय. बट आता आम्ही पोहोचलोय 4ला दुपारचं. तर कसं काय पॉसिबल होतं ते बघूया. लेट्स गो. पहिला आम्ही चाललोय जलमहल बघायला. कोणचा जलमहल? जल नाही तर मौजमहल असं काहीतरी आहे. ते बघूया. चला आता. माझा जयपूरचा मी येऊन गेले बट व्लॉग पहिल्यांदाच होतोय माझ्या अकाउंट. सो कंटिन्यू करा. तुम्हाला जयपूर मी दाखवते. राईट. काय करा गाईज. आता आम्ही आलेलो आहे जलमहल बघायला, जो जयपूरमधला फेमस आहे. आणि इकडे खूप काय 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 मस्त आहे. जलमध्ये एक महल आहे पण तसं लांबूनच दिसतोय. पण चारी बाजूने पाणी आहे आणि त्याच्या आतमध्ये असा जल आहे. तर इकडून आम्ही हे सगळं घ्यायला घेतलं. दादा घेतले का? दादा दाखवा काय काय घेतलं तुम्ही. हवा महल जयपूर, रामरामता जयपूर डबल नका घेऊ. सिंगल घ्या. जयपूर झालं ना. हा आहे जलमहल. ह्याच्या आतमध्ये पूर्ण सगळं काय 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 आहे. माझ्याशी जेवढे झूम होते तेवढं मी तुम्हाला दाखवते. बाकी ह्याच्या बाजूला स्ट्रक्चर असं आहे हे बघा. आणि ह्याच्या आतमध्ये असं एक महल आहे. चारी बाजूने त्याला पाणी आहे. बस एवढंच आहे. हे जयपूरमध्ये आहे आणि याला नाव दिलंय जलमहल. वहिनी पहिल्यांदा आलं. वहिनीने लुक केलाय आणि वहिनी सेम दिसायला लागले. खम्मागणी भाईसा बोला. नाकात बोलते. नाकात बोलते. आता कुठून बोलते वहिनी? नाकात न बोलते. वहिनी बघा काय बोलले. जेवलीस का? मी या सगळ्यांना लुक द्यायला घेतल्यात आणि या छोट्या छोट्या पोरी पण भेटल्यात. हाय करो. हाय करो. खूप एकदम काश्मीरी दिसतात त्या. खूप क्यूट आहेत. नमस्ते. खम्मागणी. कहाँ से हो आप? जयपुर राजस्थान, ऋषि गालवनगर, गलता गेट. अच्छा, फिर आप इधर आते ही रहते हो? ये महल के बारे में कुछ बताओगे मुझे? महल के बारे में इतनी जानकारी नहीं है. अच्छा, सिर्फ जल में है. जल महल. और कितना 5 फ्लोर है ना? कुछ है? 5 मंजिले है ना? हाँ. नीचे अंडरग्राउंड भी है. क्या है? अंडरग्राउंड भी है नीचे. मतलब ये महल अंडरग्राउंड में भी है. अच्छा, थँक्यू. थँक्यू. इकडे झाला दादांचा नवीन लुक.
दादा राजस्थान लोक चष्मा नाही लावत है ना. हाँ? राजस्थानी लोग चश्मे नहीं लगाते. हाँ ओरिजिनल रहते हैं. तर वहिनी आणि दादांनी मस्त असा राजस्थानी गेटअप केला आहे. ते पण जलमहलच्या इकडे मस्त वाटतात तुम्ही. हा हाँ स्माइल करो. हाय स्माइल. बहुत अच्छी सुंदर दिख रही है. हाँ इनसे भी ज्यादा अच्छी तू दिख रही है. तू हाय कर. तेरे को लिया नहीं मैंने. हाय हाय. आप कहाँ से आए हो? जयपुर. इधर से ही हो? अच्छा ऐसे ही आए हो वेकेशन पे. हाय करो. ये दोनों उस वो कपड़े में बहुत अच्छी लग रही थी. कश्मीरी टाइप दिख रही थी. हे जलमहल. बस झाला आता जलमहल. इकडे रेंटवर हे असे कपडे घालून असं सगळं शूट्स करतात. तर एका बाजूला असं म्हणजे आपल्या साईजचे असे भेटतात सगळं. तर इकडे दादा आणि वहिनीचं पण शूट सुरू आहे. हसो ना. आता आम्ही आलोय काय बघायला. जंतर मंतर बघायला आलोय जयपूर मधलं. सो आता बघूया ते कसं आहे शूट करायला. काय काय लावड आहे काय नाही ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. लेट्स गो बघूया. नाही हे जंतर मंतर आहे. जंतर मंतर सौरमंडळ सोलारचा विषय आहे हा. म्हणजे सायन्स मध्ये पण शिकायचं इकडे माहिती. पृथ्वी पूर्ण बंद केलंय पण हे आधी सगळं असं होतं. बघा खाली जायला बसायला वगैरे. इकडून सगळं घुसून इकडून काहीतरी असं त्यांचं होतं. तर त्याला बोलतो जंतर मंतर. अजून तिकडे पण काहीतरी आपण बघूया. चला हे पण बघू. जंतर मंतर जे मेन आहे त्याच्या खाली आपण हे त्यांनी बंद केलं. कोणालाच कुठे जाऊ देत नाही म्हणून एवढी मजा नाही. कारण की सगळं काही बंद केलं आहे म्हणून. हे बघा इकडून ते दिसते. हे बघा ह्याच्यात घुसूया का आपण. घुसायला पण चान्स आहे. इकडून घुसू शकतो. नीचे क्या है भाई देखने को. सिर्फ घूमना है. तर इकडे काय एवढं खास आहे नाही. फक्त फिरायचंच आहे. नॉर्मल आहे. हे बघा आता इकडून घुसून तिकडून ह्याचा तो वर्गा तिकडे दिसलेला तो तिकडून इकडे निघाला बस. हे जंतर मंतरचं स्ट्रक्चर आहे. एवढं काय खास आहे नाही. म्हणजे ठीक आहे पण एवढं पण नाही की जेवढं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये सगळ्या राशी आहेत बघा. कुंभ वगैरे वगैरे खूप वेगळं युनिक काय काय आहे इकडे. हे आहे चक्रयंत्र आणि खूपच वेगळा प्लेस आहे हा जयपूरचा. बघा हे पण बघा किती सुंदर आहे. रामयंत्र. रामयंत्र असं आहे. दिग्गज यंत्र तो असा आहे. हे एक्झॅक्टली काय समजत नाही बट ठीक आहे. क्रांतिवृत्त अयंत्रम हे कसं आहे बघूया. तर हे मागून काहीतरी असं दाखवलं आहे आणि म्हणजे हे सगळे स्ट्रक्चर्स खेळत पूर्ण यंत्राचे. रिझल्ट तर आपल्याला फ्रंटने दिसणार आहे की एक्झॅक्टली काय असणार आहे. तर आता ह्याची तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही या स्कॅनरवर जावा. मग तुम्हाला या यंत्राची क्रांतिवृत्त अशी याची माहिती आहे ती दिली जाईल. तर असा आहे हा. तर आता आम्ही हवा महलला आलो आहे. हे बघा
काय माहिती कसा असणार आहे. इकडे हे हा असा आहे हवामहल. ही विहीर होती तिकडची. स्ट्रक्चर्स बघा शकता. हवा महलचं निर्माण महाराजा सवाई प्रताप सिंग द्वारा 1799 में हुआ है. आणि ज्यांना कोणाला ही स्टोरी वाचायची त्यांनी वाचा. छोटी छोटी इतनी खिडकी आहे. 365 खिडकी आहे. 87 फीटचा आहे. तर एवढा सुंदर असा हा हवा महल आहे. गेल्या गेल्या डायरेक्ट चालू झालाय. एवढा वेळ चालू नव्हता. ह्याला बोलतात पायगुण भाई, पायगुण. गाई चढायला बघा कसं आहे. बघा पायऱ्या नाही, घसरगुंडी. छोट्या खिडकी आहेत बघा. असं खिडकी आहेत. कितव्या फ्लोअरवर आलो आहेत गाईज बघा. फुल तिकडे लोक फोटो काढायला गेले ह्या वॉलसोबत. जयपूर पिंक सिटी. तो पण हवा महलच आहे पण तो बंद आहे. आणि महलचं स्ट्रक्चर बघा. हे आतमधून असं दिसतंय महल. क्लायमेट बघा गाईस. तुम्हाला पॅलेस बघा, किल्ला. खूप काय काय प्लेसेस आहेत जयपूरमध्ये फिरण्यासारख्या. आणि जयपूरमध्ये आम्ही सोया सॉस सोया चाप खातोय. दादा एक नंबर ना. एक नंबर क्वालिटी मला पण आवडले. अशा आपल्याकडे लय भेटत. भेटते ना. मस्त आहे. कॉलेज रोडला भेटते ना आपल्याकडे.